नाही अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांनी मान्यच केलं आहे की राज्यामध्ये 20% गावामध्ये अद्याप स्मशानभूमी नाही. किमान जगणं सुखाचं नाही तर मरणं तरी सुखाचं व्हावं, ही सगळ्यांची शेवट जाताना सुखाने जाता आलं पाहिजे. त्यासाठी स्मशानभूमी आणि हिंदू स्मशानभूमीसाठी तर स्मशानभूमी हिंदूसाठी असते, जाळतोच आपण, फार काही जागा लागत नाही. आपण महिला बालकल्याणसाठी 3% जागा 3% DPTCतून राखीव ठेवले. एकदा स्मशानभूमी या पूर्ण होऊ द्या 20% गावातील, त्यासाठी जनसुविधेमध्ये आपण तशी तरतूद करावी आणि आपण तसाच एक GR काढावा. कारण असं आहे की तुम्ही GR काढला तिथे दुसरे कामं घेता येणार आहे, पण ग्रामपंचायतकडे पैसेच नाहीत स्मशानभूमी विकसित करण्यासाठी. तर सरपंच किंवा स्थानिक लोकप्रतिनिधीला जबाबदार धरून काहीच नाही. काही ग्रामपंचायत तुमच्या भागातील पश्चिम महाराष्ट्रातील सदन आहे, उदाहरणार्थ विदर्भ आणि मराठवाड्यातील तिकडे कुठे पैसे आहेत अध्यक्ष महोदय? म्हणून मंत्री महोदयांना आमचं स्पेसिफिक असं म्हणणं आहे की तुम्ही एक तर DPTCतून या स्मशानभूमीसाठी विकसित करण्यासाठी असं GR काढा की जसं महिला बाल कल्याणच्या संदर्भात आहे तसाच GR या स्मशानभूमी विकसित करण्यासाठी 3% राखीव निधी स्मशानभूमी विकसित करण्यासाठी टाकावे. आणि महसूल विभागाच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपण एक पत्र लिहून जिथे जिथे शासकीय जमीन आहे ती तातडीनं त्वरित या स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून देण्याची सूचना द्याव्यात. कारण या 13-14 गावात लोक कुठे जातील, म्हणून हे 2 जर आपण प्रश्न सोडवू शकला तर बऱ्यापैकी हा प्रश्न सुटेल असं मला वाटतं आणि मंत्री महोदयांनी ती कारवाई करावी.